पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी धरणे आंदोलन सुरू ठेवलेले आहे। यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांवर आरोप केले असून पुणे जिल्हाधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचा दबाव असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। सुप्रिया सुळेंच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली असून जिल्हा परिषदेच्या सीईओंनी आंदोलनस्थळी जाऊन सुप्रिया सुळेंची भेट घेतली, पण चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरली आहे। भोरमधल्या रस्त्याची दुरवस्था आपण पाहतो। याच रस्त्यासाठी सुप्रिया सुळेंनी आंदोलन केलं होतं आणि आता अखेर सुप्रिया सुळे यांनी उपोषण मागे घेतल्याचं समोर येत आहे। भोर येथील रस्त्याच्या दुरावस्थेसंदर्भात सुप्रिया सुळे यांनी गेल्या 7 तासांपासून कडक उन्हामध्ये उपोषण सुरू केलं होतं। अखेर त्यांनी आता उपोषण मागे घेतलेले आहे। तुमचा जाहीर सत्कार करणार चौगुले साहेबांनी जाहीर सत्कार होईल तुमचा। आज काय तारीख आहे? 9 एप्रिल। 9 तारीख 9/4। नलावडे साहेब थोडा हसा, टेन्शन घेऊ नका साहेब, टेन्शन घेऊ नका, आम्ही आहे तिथे बरं का, काय तिथे अडचण आली की आम्ही आहोत। रश्मी ह्याचा एक फोटो काढून ठेवा। हे बघा, हॅलो, सगळ्यांना माहिती असलं पाहिजे की मी जे विश्वस्त आहेत त्यांची परवानगी घेऊन ग्रामस्थ मी सही केलेली आहे। ओसी त्यांना माझी सही केलेली आहे। त्याच्यानंतर 9 एप्रिल 2025 5:05 पुण्याला, करेक्ट? त्याची एक कॉपी आपल्याकडे ठेवा, बरोबर ना?